नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आली आणि त्याचबरोबर आपली पूर्वपरीक्षासुद्धा चालू आहे. आणि या पूर्वपरीक्षेमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका नेमकी कशी असू शकते, तर त्यावर मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ खूप मोठी आहे, तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, पूर्वपरीक्षेला पेपर नेमका कसा असणार आहे, आपण प्रत्यक्षात हा एक पेपर बघतोय आणि याच सारखा पेपर असणार आहे, असाच पेपर असणार आहे. पूर्ण स्वरूप समजून घ्या. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिलं सेक्शन तुमचं असतं लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन भाग असतात. ए जो आहे तो 8 मार्कांसाठी आणि बी जो आहे तो 2 मार्कांसाठी. 8 आणि 2 10 मार्क आपले असे फिक्स होतात आणि खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ही प्रश्नपत्रिका बघून घ्या आणि अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका इंग्रजीच्या पेपरला आपल्याला येणार आहे. तर याच्यामध्ये जो पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यातला ए मधला जो पहिला आहे, तर याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युजिंग करेक्ट लेटर. म्हणजे हे जे शब्द आहेत ना मित्रांनो, 4 शब्द दिले जातात आणि 4 शब्द आपल्याला पूर्ण करायचे आहेत, म्हणजे पूर्ण करायचे असतात. इथं कॉर्नर बघा, CORNER, CORN पाहिजे मध्ये ER, म्हणजे तो कॉर्नर आपला होऊ शकतो. इथं एफ, इथं मध्ये डॅश आहे, म्हणजे इथं काय होईल बाबा, FOCUS म्हणजे फोकस शब्द होईल. इथं हेल्थ होईल, इथं यल टाकला की हेल्थ होईल आणि इथं TR टाकला की ट्रॅफिक. तर हे अतिशय सोपे प्रश्न असतात बघायला गेलं तर, आणि याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत. आता इथं पुढचा जो एक प्रश्न आहे बघा, हा पण सोपा असतो, त्याच्यातला दुसरा, आणि हे सगळे असेच येत राहतात बरं का. हा फिक्स आहे. इथं तुम्हाला 2 पैकी 2 मार्क तुम्हाला आरामात पडू शकतात. कोणीही असलं, कुठलाही विद्यार्थी असला तरी प्रत्येकाला इथं 2 पैकी 2 मार्क मिळाले पाहिजेत. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं हा दुसरा प्रश्न, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जातं, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला लिहायचे असतात, तर ते जरा नीट व्यवस्थित समजून घ्या. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नेमके कशा प्रकारे या सगळ्यांना आपल्याला लिहिता येईल, तर ते आपण या ठिकाणी बघूयात. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला ABCD मध्ये ए पहिला येतो, म्हणजे हा एन्सियंट हा जो शब्द आहे तो पहिला येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर बी नंतर त्याच्यानंतर बी आलाय म्हणजे बेगर, हा 2 नंबरला येईल. ABCD नंतर येतो, हा अर्थ जो आहे तो 3 नंबरला येईल. आणि मग फ्रंट जो शब्द आहे तो या ठिकाणी किती नंबरला येईल बाबा, शेवटी येणार आहे 4 नंबरला. तर ही जी काही या ठिकाणी ही जी प्रक्रिया आहे, तर त्याच्यामध्ये पहिला आपला येईल एन्सियंट. त्याच्यानंतर आपला शब्द येईल बेगर. ओके, बेगर नंतर आपल्याकडे येईल अर्थ, आणि अर्थ नंतर आपल्याकडे येईल फ्रंट. ओके, फ्रंट. तर अशा प्रकारे आहे. आता इथे बघा, इथे जर पहिला एकदम इझी असतो, परंतु दुसऱ्याची लेवल थोडी जास्त असते. बघा इथं के सगळ्यांची सुरुवात के पासून झाली आणि के नंतर इथं 2 ठिकाणी बघा एन आहे, आय आहे, एन आहे आणि आय आहे. तर बघा ABCDEFGH आय येतो, एनच्या अगोदर आय येतो, म्हणजे इथं किल्ड किंवा किडनॅप या दोघांपैकी एक येणार पहिला. या दोघांमधून नेमका कुठला येईल बघा. याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी काय बाबा, KI का डी. बघा KI नंतर इथं यल आहे आणि इथं नंतर डी आहे. तर आता बघा ABCD पहिला येतो, यलच्या अगोदर डी येतो, म्हणजे किडनॅप हा 1 नंबरला येईल शब्द आणि 2 नंबरला येईल किल्ड. एकदम इझी आहे. आता नॉकिंग आणि निटिंग याच्यामध्ये बघा, इथं आय आहे आणि इथं ओ आहे. ABCDEFG आय अगोदर येतो, नंतर ओ येतो, म्हणजे हा 3 नंबरला शब्द येईल, हा 4 नंबरला. तर इथे पण तुम्हाला 2 पैकी 2, म्हणजे इथं तर प्रश्नांमध्येच उत्तर आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघा पंच्युएट द फॉलोइंग, हे काही प्रश्न आहेत ते सोपे आहेत. बघा, शी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ. आता शी स्माइल्ड म्हणजे ती स्माइल करून काहीतरी म्हणलेली आहे. तर हे वाक्य आपल्याला कसं करायचं एक लक्षात घ्या. या प्रकारची जी वाक्य असतात त्याच्यामध्ये बघा, शी स्माइल्ड आणि अ बेगर चेंज माय लाईफ हे वाक्य तिच्या तोंडून बाहेर पडलंय आणि हे विधानार्थी वाक्य, याच्यामध्ये काही प्रश्न नाही विचारला म्हणून इथं फुल स्टॉप येईल. आणि ती जे वाक्य बोलले त्याला आपण काय करू, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. आणि तर शीचा जो एस आहे हा कॅपिटल आपण या ठिकाणी करू आणि अ बेगरचा इथं ए जो आहे तो आपण कॅपिटल करू. झालं, एवढंच आहे. पुढचं तुम्ही ट्राय करा. आता इथे बघा, हा एक सोपा प्रश्न असतो, इथे पण तुम्हाला 2 पैकी 2 मार्क आरामात मिळतील. कसं, मेक 4 वर्ड मिनिमम 3 लेटर. आता 3 लेटरचे आपल्याला इथे 4 शब्द, अनबिटेबल पासून 4 शब्द तयार करायचे असतात. आता इथं बघा, एबल, ABLE एबल, TAB बघा, या एबल सोबत आपल्या इथे किती शब्द तयार करायचे आपल्याला, साधारणतः इथे 4 शब्द आपल्याला. टॅब हा एक शब्द या ठिकाणी आपल्याकडे तयार झाला, टॅब हा एक शब्द तयार झाला. त्यानंतर बीट, BEAT बीट,
बीट हा शब्द तयार झाला. टेबल तयार झाला. टेबल एक तयार एबल होतो, टेबल होतो, झाला. अशा प्रकारचे आपल्याकडं बरेचसे शब्द या ठिकाणी आपल्याला तयार करता येऊ शकतात. आता इथं EAT इट हा एक शब्द या ठिकाणी आपल्याकडे तयार होऊ शकतो. तर असे बरेचसे शब्द तुम्हाला तयार करता आले पाहिजे. तर हा एक प्रश्न असतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, एनी 4 अटेम्प्ट करायचे, सगळेच्या सगळे नाही, याच्यापैकी फक्त 4. आता बघा, हा पहिला झाला, दुसरा मुद्दा झाला, तिसरा झाला, चौथा झाला आणि हा पाचवा. बघा पाचव्यामध्ये काय, इथं वॉटरशी रिलेटेड या ठिकाणी शब्द आपल्याला इथे लिहायचे आहे. वॉटर जो आहे, वॉटरशी रिलेटेड जसं इथं कूल आहे तसं इथं हॉट सुद्धा येऊ शकतं. त्याचबरोबर रिव्हर येईल, कारण रिव्हरमध्ये वॉटर असतं, नदीमध्येच आपल्याकडं पाणी असतं. तर अशा प्रकारे पाण्याशी निगडीत जे काही शब्द आहेत ते या ठिकाणी आपल्याला इथं लिहायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे इथं आपण पाण्याशी निगडीत जे काही शब्द असतील ते तुम्हाला, परंतु इथे पाण्याशी रिलेटेड तेवढे वर्ड आपल्याला लिहायचे, जेवढे लिहिता येईल शक्यतो 1 2 3 4 आहेत ते लिहायचे. आता इथे बघा 6वा एक प्रश्न, याच्यामध्ये आपल्याला एक वर्ड चेन करायचे आणि इथं वर्ड चेन करताना इथं विचारलं नाऊन, म्हणजे रोड आहे ना, तर इथं सगळे नाऊन आले पाहिजे. रोड नंतर बघा डी शेवटी आलेला आहे, डी आलाय शेवटी, मग डी पासून सुरुवात करायची, डॉग. डॉग डॉग नंतर इथं जी पासून तुम्ही तयार करायचा शब्द पुढे, आणि नंतर मग जो शेवटचा जो काही या ठिकाणी तुमचं लेटर येईल, थोडे शेवटचं जे काही लेटर येईल त्या लेटरपासून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचा आहे. परंतु तो जो काही शब्द आहे तो शब्द आहे तो एक नाऊन असलं पाहिजे. ओके, नाऊनच असलं पाहिजे, नाम असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. नंतर गोट वगैरे तुम्ही लिहू शकताय, अशा प्रकारे लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकी डू ॲज डायरेक्टर हा बी जो प्रश्न आहे ते तो 2 मार्काला असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स करायचं असतं. टू बी नो ॲज या फ्रेजपासून, किंवा इथे एक क्लॉज म्हणजे हे जे वाक्य आहे याला जोडून दुसरं एक वाक्य आपल्याला तयार करायचं, याच्याशी रिलेटेड दोन्ही वाक्यांचं रिलेशन येईल असं उपवाक्य तयार करायचं. ओके, आणि इथे बघ सोपं असतं, या दोघांपैकी एक सोडवायचं आपल्याला काहीतरी, की बाबा ॲड अ प्रोफेस किंवा सफेक्स, म्हणजे जसं केअर आहे तसं केअरफुली, हेल्दी अनहेल्दी असे शब्द आपल्याला तयार करायचे आहे, किंवा या केअर आणि हेल्दीपासून काही वाक्य तयार करा. तर पहिला जो प्रश्न आहेत ना त्याच्यात तुम्हाला 10 पैकी किती जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात, तर त्याच्यावरती थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. सेक्शन 2चा जर तुम्ही विचार केला तर सेक्शन 2 जो आहे तो 20 मार्काला आहे. त्याच्यामध्ये काय असतं, पुस्तकामधले 2 पॅसेज असतात आपल्याला, तर ते 2 पॅसेज आहेत पुस्तकातलेच असतात, ते पॅसेज आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत. तर ते पॅसेजमध्ये बघा एकूण 5 ॲक्टिव्हिटी असतात. A1 मध्ये एकदम सोपे सोपे प्रश्न असतात, ट्रू फॉल्स असतील किंवा सेंटेन्स कंप्लीट करा असे प्रश्न असतात. बी मध्ये सुद्धा तुम्हाला सोपे प्रश्न पाहायला मिळतात. सी जो आहे तो A1 A2 A3 A4 मध्ये ग्रामर असतं, A5 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स, असे 10 मार्काचे प्रश्न असतात. त्यानंतर दुसरा जो एक पॅरेग्राफ आहे तो बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतो, ही प्रश्नपत्रिका बघून घ्या व्यवस्थित पॉज वगैरे करून. तर दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला असणार आहे प्रश्न याच्यामध्ये. आणि सेक्शन 3 जो आहे तो पोएट्रीवरती आधारित असतो, आणि पोएट्री 10 मार्काला आहे. एक 5 मार्काला एक पोएम असते, पोएमवरचे प्रश्न, आणि पुढे मग तुम्हाला 5 मार्काला तुम्हाला ॲप्रिशिएशन वगैरे. बघा इथं एक पोएम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे मॅच द सेंटेन्स 2 मार्काला दिलेला आहे, ही पोएम आहे इफ. त्याच्यानंतर दुसरा एक क्वेश्चन आहे इथं A2 आहे, A3 आहे, A1 A2 2 मार्क्सचे, आणि A3 जो आहे तो 1 मार्क्सचा, असे टोटल 5 मार्क्सचे. आणि अजून त्याच्यानंतर बी मध्ये जो आहे ना ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, म्हणजे 5 मार्क पोएमवरचे प्रश्न असतात आणि 5 मार्क ॲप्रिशिएशन असतं. बघा यू स्टार्ट डाईंग स्लोली याचं आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायचं खालील पॉईंटमध्ये. कवितेचं टायटल, कवितेचा पोयम, रायमिंग स्कीम कुठली आहे, फिगर ऑफ स्पीच काय आहे, थीम काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, हे सगळं आपल्याला लिहायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये 1 2 हे जे मार्क आहेत 3 हातातले असतात, इथं फक्त लिहायला थोडासा कस आहे, परंतु प्रत्येक कवितेचं या ठिकाणी तुम्ही जर पाठ करून घेतलं तर तुम्हाला खूप फायदा होईल. त्याच्यानंतर पुढे बघा 4th नंबरचा क्वेश्चन आहे नॉन टेक्स्च्युअल आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. पहिली गोष्ट हा जो एक पॅसेज दिला जाईल नॉन टेक्स्च्युअल, त्याच्यावर 10 मार्काचे प्रश्न सेम जसे टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये असतात तसे, आणि 5 मार्क जे आहे ते त्याची समरी लिहायला असतात. बघा इथं रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी, हा जो पॅसेज आहे एक तुम्ही बघून घेऊ शकताय. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा अशाच प्रकारचे प्रश्न आहेत. आणि नंतर बघा बी जो आहे तो समरी रायटिंग, म्हणजे तुमचा हा जो पॅसेज दिलेला आहे याच पॅसेजची समरी लिहायची. ओके, काही ठराविक ओळीमध्ये कमीत कमी. ओके, आणि टायटलसुद्धा द्यायचं त्याला. त्याच्यानंतर सेक्शन 4 महत्त्वाचं आहे, 5 महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये रायटिंग स्किल आहे. तर रायटिंग स्किलमध्ये लेटर रायटिंग आहे तुम्हाला, आणि लेटर रायटिंगमध्ये जर बघायला गेलं तर लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे असतात, इन्फॉर्मल आणि फॉर्मल लेटर. एकच काहीतरी दिली जाईल गोष्ट, त्याच्यावरून इन्फॉर्मल आणि सिच्युएशन, त्याच्यावरून इन्फॉर्मल आणि फॉर्मल लेटर आपल्याला लिहायला लागतात. ओके, बघा इथं आहेत.
आणि त्याच्यानंतर B1 आणि B2 म्हणजे इथं दोघांपैकी काहीतरी एक लेटर लिहा. आणि बी जो आहे तो एक 5 मार्क्सला, ज्याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग आहे. हे जंबल हे दिलेले असतात पहिल्या याच्यामध्ये. याची सिक्वेन्स व्यवस्थित लावायची. आणि हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे, तर तुम्ही बघून घ्या डायलॉग रायटिंग तुम्हाला आता. पण इथं बघा लक्षात घ्या, एक तर तुम्ही डायलॉग रायटिंग लिहा किंवा स्पीच ड्राफ्ट करा. म्हणजे डायलॉग लिहा किंवा मग एक स्पीच आहे ते स्पीच, दोघांपैकी एक काहीतरी तुम्हाला लिहायला लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल असे 2 भाग असतात. याच्यात जर तुम्ही बघितलं तर 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात A1 किंवा A2 म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे हा जो टेबल दिलाय त्या टेबलला बघून तुम्हाला एक पॅसेज तयार करायचे 2 मस्त चांगल्या प्रकारे. ओके. या माहितीवरून म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल आणि नॉन इलेक्ट्रिक व्हेकल याच्यावर तुम्हाला एक पॅसेज तयार करायचे, म्हणजे रिटर्नमध्ये लिहायचे ही सगळी माहिती. किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये कसं असतं, म्हणजे ही जी व्हर्बल माहिती दिलेली आहे तर तिचा एखादा ट्री डायग्राम किंवा ट्री डायग्राम किंवा इतर काहीतरी अशा प्रकारची गोष्टी असतात त्या तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतात. एकदम सोपं असतं हे सुद्धा. पॅसेज वाचायचा व्यवस्थित हा, आणि त्याच्यावरून हे सगळे गोष्टी आपल्याला कंप्लीट कराव्या लागतात. बी जो आहे तो एक्सपांड द थीम आहे. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत बघा. या ठिकाणी पहिली गोष्ट आहे, पहिली जी आहे B1 त्याच्यामध्ये एक आपल्याला रिपोर्ट असतं, न्यूज रिपोर्ट आहे. न्यूज रिपोर्ट किंवा तुम्हाला डेव्हलप अ स्टोरी, दोघांपैकी एक काहीतरी आपल्याला कंप्लीट करावं लागतं. ओके. आणि सेक्शन 7 जो आहे तो स्किल डेव्हलपमेंट आहे. एकदम महत्त्वाचं आहे ट्रान्सलेशन. तर ट्रान्सलेशन बघा हे अशा प्रकारे असतं, सोपं असतं. म्हणजे पहिले काही वर्ड दिले जातात आपल्याला. या ठिकाणी 6 वर्ड असतात, त्याच्यापैकी कुठल्याही 4 वर्ड जे आहेत दिलेले असतील आपल्याला, त्याचे 6 पैकी 4 शब्दांचे मराठीत अर्थ लिहायचे. इथे सुद्धा या ठिकाणी जे सेंटेन्स दिलेत 4 त्याच्यापैकी 2 सेंटेन्सचे आपल्याला मराठीत या ठिकाणी उपयोग करायचे आहेत. आणि इथं काही प्रोव्हर्ब्स वगैरे दिले असतील तर त्याचं आपल्याला या ठिकाणी मराठीत रूपांतर करायचं आहे. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका असते. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं इंग्लिशच्या. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. धन्यवाद.